नमस्कार मंडळी, नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये जो हिंसाचार झाला होता, आता त्याचा मास्टरमाइंड समोर आलेला आहे. नेमका हा मास्टरमाइंड कोण आहे आणि कशा प्रकारे हा कट घडून आला, ह्याचा सर्व उलगडा झालेला आहे. तर या सर्व घटनांचा आपण अगोदर घटनाक्रम बघणार आहोत. कशा कशा प्रकारे घटना घडली होती आणि नंतर कशा प्रकारे दंगल घडली आणि या घटनेचा खरा मास्टरमाइंड कोण आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा हिंदू संघटनांनी दिलेला आहे. त्यातच आता नागपुरात 2 दिवसापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. नागपुरात 2 गटामध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ तोडफोड करण्यात आली आहे. आता या नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे नेमकं कोण आहे याचं नाव पहिल्यांदाच समोर आलेलं आहे. तर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामागे जो कोण मास्टरमाइंड आहे त्याचं नाव आहे फहीम खान. तर हा फहीम खान असल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतरची हिंसा घडलेली आहे. नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झालेले आहे. फहीम खान हा हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे. फहीम खान याने जमाव जमवून चिथावणी दिल्याचंही समोर आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. तर सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली होती. या आंदोलनात मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला काही ओळी जाळण्यात आल्या होत्या. ओळी जाळण्यात आल्याची चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आलं. पण त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. घोषणाबाजी झाल्याच्या नंतर दगडफेक सुद्धा झाली. मग शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा फडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचारबंदी सुद्धा लागू केली. यामध्येच त्यांना अनेक वाहनाची तोडफोड केलेली आहे. अनेक वाहनं जाळण्यात आलेले आहेत. लोकांच्या घरावर तलवारीने हल्ले केलेले आहेत. दरवाज्यावर हल्ले केलेले आहेत. आणि तसेच आता तर असं उघड झालंय की ज्या पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील विनयभंग करण्याचा आंध्रामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि गलिच्छ प्रकारचे त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आलेली आहे. मात्र आता नागपूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये अनेक धक्कादायक गोष्टीचा उलगडा झालेला आहे. नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या माहितीनुसार फहीम सीएम खान हा मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फहीम खान याचाही समावेश आहे. फहीम खान याने नागपुरातून नितीन गडकरी यांच्या विरोधात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. आणि हे जो फहीम खान आहे तो 10वी शिकलेला आहे आणि ह्यानं जे निवडणूक जी लोकसभा आता झाली होती 2024 ही नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत त्याची अमानत रक्कम जप्त झाली होती. तर जवळजवळ त्याला 1053 च्या आसपास मतदान पडलं होतं. तर नागपूर पोलिसांनी त्याच्यावर दाखल केलेल्या FIR नुसार फहीम खान हा दंगलीचा मास्टरमाइंड असल्याची शक्यता वर्तवली आहे. फहीम खान हा शमीम खान मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे शहराध्यक्ष यांनी विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनानंतर विहिप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी घेऊन गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये ते 50 ते 60 लोकांना एकत्रित करून निवेदन देण्यासाठी गेले होते. त्याचा बघा जे विश्व हिंदू परिषदेचे किंवा बजरंग दलाचे जे कार्यकर्ते होते किंवा आंदोलक होते त्यांना जे औरंगजेबाचा चपलानं मारलं होतं आणि त्यांचा जो हिरवा कपडा जाळला होता त्याच्यानंतर हे पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून. अशा एक प्रकारचा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा काढला होता या फहीम खाननं. फहीम खान यानं घटनेच्या दिवशी दुपारी 4 वाजता शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या मस्जिदीजवळ 500 ते 600 लोकांना एकत्र करून त्यावेळी त्यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होईल या उद्देशाने लोकांनी चिथावणी दिली आहे. अशा प्रकारचा मोर्चा त्यानं काढला होता. हे मोर्चा घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी फहीम खानला समजून सांगत तिथून त्याला जाण्यास सांगितलं. त्यावेळी नागरिकांना मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाद्वारे चिथावणी देणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या गेल्या.
त्याशिवाय दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्याने घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत। तर FIR नुसार फहीम ने अभी पुलिस को दिखाते हैं, इनको छोड़ने का नहीं, इन्होंने ही सारा खेल किया है, इन्होंने ही ये सब किया है, अशा पद्धतीची घोषणा देत पोलिसावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी जमावाने घातक शस्त्र, कुऱ्हाड, दगड, पुन्हा लाठी, काठी व इतर घातक शस्त्रासह एकत्रित येत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र हवेत फिरवून लोकांना त्याचा धाक दाखवून धर्माधर्म शत्रुता वाढवण्याच्या उद्देशाने सामाजिक एकोपा बाधित होईल अशी कृती केली असल्याचं पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये नोंदवलेलं आहे। यावेळी जमावाने पोलिसावर भालदारपूर चौका परिसरात घातक शस्त्राने दगडाने जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केलेला आहे। तसेच त्यानं पेट्रोल बॉम्ब तयार करून पोलिसावर फेकले आहेत। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आडून आई बहिणीचा उल्लेख करत शिवीगाळ करण्यात आलेली आहे। तुम हिंदू समाज के पुलिस हो, तुमने जानबूझकर हमारे धर्म की चादर जलाने के लिए मदत की है, अशा खोट्या अफवा पसरण्यात आल्या। अश्लील शिवीगाळ करून पोलिसांना धक्काबुक्की, दगडाने घातक शस्त्राने मारहाण करून कर्तव्यावरील पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत जखमी केल्याचं FIR मध्ये त्यांच्या नोंदवण्यात आलेलं आहे। आणि अशा प्रकारे 2 दिवसातच या फहीम खानला आपल्या पोलिसांनी शोधलेला आहे। आणि या सर्व घटनाचा जो कोणी मास्टर माइंड होता तो हा फहीम खान होता आणि पोलिसांनी सध्या त्याला पकडलेला आहे आणि त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। परंतु हे देखील कोण निघाला? राजकारणीच निघाला बघा। ठीक आहे, गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत हिंदू वर्सेस मुस्लिम असा वाद काही राजकीय नेते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते आणि ते त्यांचा सक्सेस देखील झाला असं म्हणायला काही हरकत नाही। जे वक्तव्य करीत होते ते राजकीय नेतेच होते आणि ज्यानं हे निदर्शने केले किंवा हे दंगल घडवून आणली किंवा याचा जो कोण मास्टर माइंड होता ते पण कोण होता? तर नेताच निघाला बघा। एका पार्टीचा शहराध्यक्ष निघाला, त्यानं नितीन गडकरी विरुद्ध 2024 लोकसभा निवडणूक लढवली होती। मग बघा, एक साधा विचार करा, जे हिंदू मुस्लिम करतात इतक्या दिवस, मग हे फक्त राजकीय नेते अशा प्रकारचे आधी काय म्हणतात त्याला भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामध्ये सामील कोण होणार, त्याचा त्रास कोणाला होणार? तर आम्हा विद्यार्थ्यांना म्हणा किंवा गोरगरीब समाजाला होणार। कारण की तिथे एवढी नुकसान झालेली आहे, तिथले आसपासचे जे गोरगरिबांचे घरे होते आणि तसेच ज्यांच्या गाड्या गेड्या होत्या सर्व फोडण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या घराच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत, दरवाजे, त्यांच्या वाहनाच्या घराबाहेर होत्या त्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। याचा खर्च कोण देणार? आणि ह्याच्यामध्ये खरंच जे बरं झालं कुणाचा जीव गेला नाही किंवा अजून काही अन्य प्रकार घडला नाही। आणि ह्याच्यामध्ये जर कुणाचा जीव वगैरे गेला असता तर अजून हे किती मोठं प्रकरण झालं असतं। बरं, हे कशासाठी होईल? तर औरंगजेबाच्या कबरीसाठी। ते आता ह्या मुद्दाच इथं कस काय आला आणि आताच कस काय आला असं देखील राजकीय जे नेते आहेत तेच आता यावर चर्चा करीत आहेत। कारण की इतक्या दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून कुणाला घेणं देणं नव्हतं, परंतु आता जे येणारं जे इलेक्शन आहे त्याच्यामुळे हा मुद्दा उपस्थित करून त्यांना याच्यावर राजकारण करायचं का काय असं देखील हेच राजकीय नेतेच ह्याच्यावर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायचे बरं का। मग यावर आम्हाचं काय करायचं? कवर धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर लढायचं? नक्की तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला